नमस्कार. विठ्ठल मंदिर प्रभागामधले सर्वसाधारण लोक आहे मंदिरात, त्याच्यासाठी मला इथे एक अभ्यासिका बघायची आहे मुलांसाठी सगळे. आणि अमृत योजनेचं पाईपलाईन काही ठिकाणी पोचले नाही पाणी, तिथे सुद्धा आम्ही अभयंकर शाळेमध्ये एक टाकीचं काम चालू आहे, ते सुद्धा आम्ही महानगर याच्यातून करून घेणार आहे. आणि या प्रभागामध्ये आम्हाला कुठे बालाजीवाड इकडे थोडं जास्त कामं करायची आहे, तिथे खूप नालीचे रोडचे आणि अंडरग्राऊंड नाली सुद्धा आम्ही करून घेऊ. आणि कुठे जर जागा असला आम्ही ओपन पेस सुद्धा बघून राहिलो, तिथे सौंदर्यासाठी आम्ही बघत आहे. आणि या प्रभागावर आम्हाला भरपूर कामे करायची आहे. जी निधी आम्हाला खूप मिळतात, केंद्रातून मिळतात, आमची सत्ता असल्यामुळे आम्हाला भरपूर मिळतात. आणि मी सगळ्यांना आवाहन करते, आमच्या चारही नगरसेवकांना जर निवडून दिलं तर एक महाशक्ती म्हणून एक आम्ही पुन्हा जास्त कामं करू. एवढे धन्यवाद. खबरकट्टा लयभारीच्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने आपल्या चंद्रपूर शहरातील सर्व मतदारांपर्यंत उमेदवारांचा आवाज थेट पोहोचवण्याकरिता आपण घेऊन आलेलो आहोत. उमेदवारांचा आवाज थेट मतदारांपर्यंत हे सदर. या सदरामध्ये आपण आज आलेलो आहोत विठ्ठल मंदिर वार्ड प्रभाग क्रमांक 15. विठ्ठल मंदिर वार्ड प्रभाग क्रमांक 15 या प्रभागामधून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचे चारही उमेदवार आपल्या सोबत उपस्थित आहेत. विठ्ठल मंदिर वार्ड प्रभाग क्रमांक 15 या प्रभागामधून दोन उमेदवारांनी या प्रभागाचं उत्तम नेतृत्व केलेलं आहे. तर या प्रभागामधील भाजप, शिवसेना, महायुतीच्या आपल्या पहिल्या उमेदवार आहेत अ गट नामप्र महिला प्रवर्गातून सौ संगीता राजेंद्र खांडेकर. आपले दुसरे उमेदवार आहेत गट ब नागरिकांचा मागास प्रवर्गातून श्री विनोद रामभाऊ शेरकी. आपले तिसऱ्या उमेदवार आहेत गट क सर्वसाधारण महिला प्रवर्गातून श्रीमती सीमा दिलीप रामेडवार आणि गट ड सर्वसाधारण प्रवर्गातून श्री भालचंद्र भैयाजी दानव. आपल्या भाजप, शिवसेना, महायुतीच्या या चारही उमेदवारांची आपण आपल्या मतदारांना प्रथमतः ओळख देऊया. नमस्कार, मी संगीता राजेंद्र खांडेकर, विठ्ठल मंदिर प्रभाग 15 अ गटातून भाजपाने मला पुन्हा दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. मला मागील सुद्धा मी एक नगरसेविका म्हणून एक खूप वार्डामध्ये खूप विकास कामे केली आहे. अमृत योजना झाली आहे, महिलांसाठी कामे झाली आहे आणि खूप रस्तेसुद्धा नगरोत्थान निधी आणले. इथे आमचे आमदार किशोर भाऊ आहे, सुधीर भाऊ सुद्धा आमचे भैया आहे, त्यांच्या मार्फत सुद्धा आम्ही कामे केली आहे आणि भरपूर कामे या प्रभागात झाली आहे. पुन्हा मला पक्षाने संधी दिली आहे आणि मी जनतेला आवाहन करते, पुन्हा मला तुमची एक सेवा करायची आहे, मला एक संधी द्या आणि एवढे बोलते. प्रभाग क्रमांक 15 मधून आपले दुसरे उमेदवार आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग गट ब मधून श्री विनोद रामभाऊ शेरकी. नमस्कार, मी विनोद रामभाऊ शेरकी, प्रभाग नंबर 15 विठ्ठल मंदिर वार्ड येथून मला भारतीय जनता पार्टी उमेदवारी दिली. या प्रभागामध्ये मला विकास कामे करण्याकरिता पाठविलेला आहे. विजन जे आहे आमच्या नेत्याचे, फक्त विकास म्हणजे विकास. जसे आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी आताच हा आमचे मंदिर आहे, हनुमान मंदिर, तिथे 32,67,67,000 निधी दिलेला आहे. रस्ते वगैरे खूप मंजूर केले आहे. तसंच माननीय हंसराज भैया अहिर यांनी सुद्धा या प्रभागाला भरपूर निधी दिलेला आहे. येथे विकास कामे केली आहे. माननीय श्री माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सुद्धा भरपूर निधी दिली आहे. आम्ही काम करणारी मंडळी आहोत. मला पहिल्यांदा उमेदवार दिली, माझ्यावर विश्वास दाखवला. आम्ही काम करणारी मंडळी आहोत. आम्ही जेवढा विकास होणार आम्ही तेवढा करण्याचा प्रयत्न करू, प्रयत्न यशस्वी बी होऊ. कारण आमची सरकार आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, कारण ते निधी देत असतात आम्हाला महानगरपालिकेला. महानगरपालिकेच्या माध्यमातून करू नगरोत्थान, खनिज विकास निधी व आमदार फंड, खासदार फंड व राज्यसभा जो सदस्य असतो ना त्यांच्या माध्यमातून फंड आणू आणि हा प्रभागाचा चेहरा मेहरा बदलून टाकू. आम्ही सुंदर काम करू. आपल्या विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक 15च्या आपल्या तिसऱ्या उमेदवार आहेत भाजप, शिवसेना, महायुतीकडून शिवसेनेच्या गट क सर्वसाधारण महिला प्रवर्गातून श्रीमती सीमा दिलीप रामेडवार. नमस्कार, मी श्रीमती सीमा दिलीप रामेडवार. मी 2006 मध्ये सुद्धा नगरसेवक होती.
आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या वार्डामध्ये अनेक काही कामे केलेली आहे आणि आम्ही टागोरमध्ये जे टाकी पाण्याची केलेली आहे ते सुद्धा आमच्यातर्फेच झालेली आहे आणि तसेच त्याच प्रकारे रोडचे कामं, नाल्याचे कामं आणि वार्डातल्या समस्या आणि ते जे आमच्या विठ्ठल मंदिर वार्डातलं जे स्टेडियमचं परिसर आहे ते सुद्धा आम्ही केलेलं आहे आणि तसंच मुलांसाठी जिम सुद्धा बांधून दिलेला आहे मंदिराच्या मागे आणि आपला जो विठ्ठल मंदिरातला परिसर आहे तिथे भरपूर काही कामे झालेली आहे. गट्टू लावले, रोडचे कामं झाले आणि वार्डामध्ये हायमास पण दिलेले आहे आम्ही आणि इरई नदीकडे जो रस्ता जाते, ज्या बाया आपल्या काजळ तिजला ज्या जात होत्या त्यांना रस्ता नव्हता, कच्चा रोड होता, गोटे पायाला रुतत होते, तिथूनही आम्ही तिथपर्यंत काम करून आम्ही पुलाचं सुद्धा काम करून दिलेलं आहे. तशाच प्रकारे अनेक ठिकाणी आम्ही नाल्या करून दिले आणि नळाची नवीन पाईपलाईन सुद्धा टाकून दिले. जे जुने पाईपलाईन होती तिथं नळाला पाणी येत नव्हतं आणि एक विठ्ठल आपल्या स्टेडियमच्या मागे जो नवीन परिसर झाला तिथे लाईटाची सुविधा नव्हती, त्या सुद्धा आम्ही करून दिल्या. लाईट आणून दिले, पोल लावून दिले, घरोघरी आमच्यामुळे त्यांच्या घराघरात लाईट लागले. तशाच प्रकारे प्रत्येक भागामध्ये आम्ही बोरिंगा दिल्या, 100 बोरिंगा करून दिल्या आणि तसेच म्हणजे मुलांसाठी खेळासाठी मॅट तयार करून दिल्या आणि आमचा वार्ड म्हणजे हा कुस्ती आणि कबड्डी खेळाडूचा वार्ड असल्यामुळे त्यांना पण आम्ही अनेक त्यांच्या योजना ज्या मिळत होत्या आम्हाला त्या आम्ही पूर्णपणे तयार करून दिल्या. एवढं बोलून मी आपल्या विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक 15चे आपले सर्वसाधारण ड गटातून उमेदवार आहेत श्री भालचंद्र भैयाजी दानव. नमस्कार, भालचंद्र भैयाजी दानव, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार भालचंद्र भैयाजी दानव गट ड. मला भारतीय जनता पार्टीने विश्वास देऊन जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे खूप खूप आभार मानतो आणि माननीय आमदार किशोरभाऊ जोगेवार, हंसराजजी हई, सुधीरभाऊ मुंदे यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो ज्यांनी माझा विश्वास ठेवला. या विश्वासावर मी खरं पण करून जाईल आणि वार्डाच्या विकासासाठी जे पण प्रयत्न होईल ते सगळे करीन आणि वार्डासाठी विकासाचं धैर्य करीन आणि मला भरपूर मताने विजय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक 15 हा चंद्रपूर शहरातील सर्वात जुन्या वस्तीपैकी प्रभाग असून या प्रभागात घनदाट लोकवस्तीचा परिसर आहे. या परिसरामध्ये छोटे रस्ते असल्या कारणाने अनेक समस्यांचा सामना नागरिकांना सतत करावा लागतो. तसेच नदी परिसर हा लागलेला असल्याने बॅकवॉटर पाण्याची सुद्धा समस्या या परिसरामध्ये आहे. तर या परिसराच्या विकासाकरिता आणि या समस्या सोडवण्याकरिता आपल्या उमेदवारांची पुढील 5 वर्षांकरता काय आखणी असेल, काय योजना असेल याबाबतचा संवाद आपण त्यांच्याशी साधणार आहोत. तर भालचंद्रजी, आपण याबाबत काय उपाययोजना केलेली आहे? यासाठी आपण नदीच्या खोलीकरणासाठी चाललो. नदीला 5 फूट खोलीकरण करून नदीचा जो भी प्रवाह येतात त्या प्रवाहाला आपण खोलीकरणच्या माध्यमातून करून आणि वाड्यात जे बी पाणी येत आहे त्या ब्लॅक वॉटरला आपण कुठेतरी वाड्यात न यासाठी त्यासाठी उपाययोजना करणं. त्यासाठी आपल्याला निधी लागेल. तो निधी माननीय आमदार साहेब पालकमंत्री सगळे आम्हाला देईल आणि त्याच्यावर आम्ही विकास करीन आणि या बॅकवॉटरला नामोनिष्ट करून टाकीन की इथे कधी बॅकवॉटर येते म्हणून आता वापस. आपल्या विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक 15च्या विकासाकरिता श्रीमती सीमा रामेडवार यांची पुढील 5 वर्षाकरिता काय योजना असेल याचा संवाद आपण त्यांच्याशी साधणार आहोत. आम्ही तुमच्या आशीर्वादाने आम्हाला जर आशीर्वाद मिळाला तर आम्ही सदैव वार्डासाठी आम्ही काम करण्याकरता तयार राहू आणि आम्ही जे काही कामं राहिलेले आहे आमचे बाकी ते आम्ही काम पूर्ण करण्याची पूर्ण ताकदीची तयारी ठेवू आणि तसेच शिवसेना भाजपा युती असल्यामुळे आम्हाला फंड पण आणता येईल आणि बाकीचे जे कोणते रस्त्याचे कामं, नाल्याचे कामं किंवा रोडचे कामं, कुठे पोल द्यायचे राहिलेले आहे, कुठे नाल्या नाही, कुठे छोटे छोटे रोड राहिले आहे आमच्या ते म्हणजे झाले नाही आणि बाकी म्हणजे अभ्यासिका देऊ आपल्या वार्डामध्ये आणि मुलांसाठी कुठे जर ओपन फेस राहील तर तिथे आपण ग्राउंड करून देऊ. महिलांना ओपन जिमचं साहित्य लावून देऊ
आणि वार्डाचं आपलं सौंदर्य करून सुद्धा देऊ आम्ही. तसंच त्याच प्रकारे आमच्या वार्डामध्ये वार्डा हा खूप मोठा असल्यामुळे बालाजी वार्ड हा म्हणजे तिथे भरपूर काही कामं आहे. तिथे काही कामं झालेले नाही आहे आपले. म्हणून यावेळेस जर आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिला लोकांनी तर आम्ही बालाजी वार्ड त्यांचे सुद्धा जसं आम्ही विठ्ठल मंदिर वार्डामध्ये पूर्णपणे कामं केले त्याच प्रकारे बालाजी वार्डात सुद्धा आम्ही पूर्ण कामं करून त्यांच्या पण वार्डाची स्वच्छता राखू आणि भरपूर काही जे नाल्याच्या समस्या आहे, कोणते मंदिराच्या समस्या आहे, त्या सगळ्या काही आम्ही पूर्ण करू. एवढं बोलून मी 2 शब्द संपवते. आपल्या प्रभागामधून पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणारे परंतु भारतीय जनता पक्षाचे गेल्या 30 वर्षापासून तत्परतेने आणि मनोभावी सेवाभावी वृत्तीने काम करणारे झुंजारू कार्यकर्ते गट ब नागरिकांचा मागास प्रवर्गातून 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाणारे श्री विनोद रामभाऊ शेरकी यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या प्रभागाच्या विकासाकरिता त्यांची काय उपाययोजना असेल. विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक मध्ये बरेचसे असे रस्ते, नाले, पाणी जी व्यवस्था जे कमी आहे. आम्ही 4 उमेदवार निवडून दिलं तर आम्ही 4ही मिळून आम्ही चांगला विकास करू शकतो. जसा हा रस्ता बनवलेला आहे, जसं फुटपाथ नाही, फुटपाथ वगैरे नाही का, आपण रोड बनवला तर फुटपाथ, गट्टू लावून असं सुंदर शहर असं म्हणजे प्रभाग झाला पाहिजे. पाण्याची व्यवस्था निरंतर व्यवस्थित राहिली पाहिजे, घरघरापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे. नाली जे मुंबई पॅटर्न आहे, जो गटर लाईन लोखंडी झाकण ठेवून अंडर पाईपलाईन, ते मोठी पाईपलाईन टाकून असं सुंदर जर बनवलं पाणी बाहेर निघालं पाहिजे, असं एक मार्गाने आम्ही काम करणार. व लाईटची व्यवस्था, लाईट हा व्यवस्था केलीच आहे पक्षांनी, तरी पण आम्ही जिथे जिथे नवीन वस्ती बसत आहे, जिथे जिथे लाईटची आवश्यकता आम्ही तिथे पूर्ण करणार. आम्ही ते व ग्रीन जिम, महिलांसाठी ग्रीन जिम बनवण्याचे काम करणार. व छोटे छोटे जे भवन, जे ओपन प्लेसमध्ये जे भवन असतो ते भवन सुद्धा बनवण्याचे काम करणार, की ताकी मुलं खेळायसाठी छोटे छोटे कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम होत असतात, त्याच्यासाठी आम्ही काम करणार. व आमच्यापाशी सरकार असल्यामुळे आम्हाला काम करायला काही अडचण नाही. अगर 4 उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून दिले तर आम्ही 4ही मिळून खांद्याला खांद्याला आम्ही काम करू, की कोणती अडचण जाणार नाही आम्हाला काम करताना. एवढंच सांगतो, एवढंच बोलतो. धन्यवाद. याच प्रभागाचं 2017 पासून प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि 2026च्या निवडणुकीला पुन्हा एकदा पक्षाच्या विश्वासाअंतर्गत निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या आपल्या संगीताताई खांडेकर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक 15च्या मतदारांना त्या काय सांगू इच्छितात. नमस्कार. विठ्ठल मंदिर प्रभागामधले सर्वसाधारण लोक आहे मंदिरात, त्याच्यासाठी मला इथे एक अभ्यासिका बघायची आहे मुलांसाठी सगळ्या. आणि अमृत योजनेचं पाईपलाईन काही ठिकाणी पोचले नाही पाणी, तिथे सुद्धा आम्ही अभ्यंकर शाळेमध्ये एक टाकीचं काम चालू आहे, ते सुद्धा आम्ही महानगर याच्यातून करून घेणार आहे. आणि या प्रभागामध्ये आम्हाला कुठे बालाजी वाड इकडे थोडं जास्त कामं करायची आहे, तिथे खूप नालीचे, रोडचे आणि अंडरग्राऊंड नाली सुद्धा आम्ही करून घेऊ. आणि कुठे जर जागा असला आम्ही ओपन पेस सुद्धा बघून राहिलो, तिथे सौंदर्यासाठी आम्ही बघत आहे. आणि या प्रभागावर आम्हाला भरपूर कामे करायची आहे. जी निधी आम्हाला खूप मिळतात, केंद्रातून मिळतात, आमची सत्ता असल्यामुळे आम्हाला भरपूर मिळतात. आणि मी सगळ्यांना आवाहन करते, आमच्या 4ही नगरसेवकांना जर निवडून दिलं तर एक महाशक्ती म्हणून एक आम्ही पुन्हा जास्त कामं करू. एवढे धन्यवाद. द्वारांनी सुतोवाचक केल्याप्रमाणे अगदी बरोबर दिल्लीपासून ते राज्यापर्यंत भाजप शिवसेना महायुतीचे सरकार असल्या कारणाने चंद्रपूर महानगरपालिकेत सुद्धा मतदारांनी पुन्हा एकदा भाजप शिवसेना महायुतीवर विश्वास ठेवत प्रचंड मताधिक्याने या महानगरपालिकेला सत्ता मिळवून दिल्यास निश्चितच आपले लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी चंद्रपूर शहरातील रोड शो मध्ये अत्यंत समर्पक असे सूतोवाचक केले होते की महानगरपालिकेत सत्ता दिल्यास महाराष्ट्रातील महानगरपालिकांना ते 70,000 कोटींचा निधी वितरित करतील. निश्चितच या निधीचा हिस्सा आपल्या चंद्रपूर महानगरपालिकेला सुद्धा मिळावा याकरिता आपल्या भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना अधिकाधिक संख्येने आपल्याला निवडून देऊन भाजप शिवसेना महायुतीची सत्ता आपल्याला चंद्रपूर महानगरपालिकेवर बसवायची आहे. आपल्या चंद्रपूर शहराचे
लाडके आमदार माननीय किशोरभाऊ जोरगेवार, आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे वरिष्ठ नेतृत्व माननीय हंसराजजी अहिर आणि सुधीरजी मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आपल्याला आपल्या या भाजप शिवसेना महायुतीच्या 4ही उमेदवारांना विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक 15 या प्रभागातून बहुसंख्य मताधिक्याने निवडून द्यायचे आवाहन आम्ही मतदारांना करतो। तर मतदारांनो, येणाऱ्या 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचे बटन कुणाचे? कमळाचे आणि धनुष्यबाणाचे.